Hello everyone, welcome to Lokhande Sir's tutorial. My name is Suvarna Hiwale and I am ME in Computer Science. So I am going to teach you the subject that is Programming in C, that is called as a PIC. So हा सब्जेक्ट जो आहे तो आहे फॉर फर्स्ट इयर पॉलिटेक्निक स्टुडंट्स MSPT आणि असेल कम्प्युटर IT इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचेससाठी. सो आपल्या PICची जी फ्री डेमो बॅच आहे ती स्टार्ट होणार आहे फ्रॉम 10th of January 2024 आणि टायमिंग असेल आपला मॉर्निंगला 8 to 9 AM. सो बिफोर स्टार्टिंग आपल्याला माहिती पाहिजे की प्रोग्रामिंग लँग्वेजेस काय असतात. सो फॉर एक्झाम्पल जेव्हा आपल्याला कम्युनिकेट करायचं असतं आपल्या फ्रेंड्ससोबत किंवा फॅमिलीसोबत, ॲट दॅट टाईम वी विल यूज सम लँग्वेजेस, जसं हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल. सिमिलरली जेव्हा आपल्याला कम्प्युटरसोबत कम्युनिकेट करायचं असेल, इंटरॅक्ट करायचं असेल, सो वी मस्ट नो द नॉलेज ऑफ लँग्वेजेस दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रोग्रामिंग लँग्वेजेस. जेव्हा आपल्याला कम्प्युटरकडून एखादं टास्क करून घ्यायचं असेल ॲट दॅट टाईम त्याच्यासाठी ज्या लँग्वेजेस यूज होतात दोज लँग्वेजेस आर कॉल्ड ॲज अ प्रोग्रामिंग लँग्वेजेस. अशा मल्टिपल लँग्वेजेस आहेत लाईक C आहे, C++, जावा, पायथन अँड देर आर मेनी मोर लँग्वेजेस आर अवेलेबल. सो आपण स्टार्टिंग करणार आहोत C लँग्वेजपासून, दॅट इज प्रोग्रामिंग इन C. सो आपण आज सिलॅबसचं एक ब्रीफमध्ये इंट्रोडक्शन बघणार आहोत. सो इन PIC तुम्हाला 5 युनिट्स असतील. फर्स्ट युनिट जे आहे दॅट विल बी बेसिक्स ऑफ C प्रोग्रामिंग. हा असेल तुम्हाला 12 मार्क्ससाठी. तुमचा टोटल पेपर जो आहे PICचा तो 70 मार्क्सला असणार आहे. त्याच्यापैकी फर्स्ट युनिट जे आहे बेसिक्स ऑफ C प्रोग्रामिंग हे असेल 12 मार्क्ससाठी. याच्यामध्ये आपलं काय असेल तर फंडामेंटल्स ऑफ अल्गोरिदम्स. अल्गोरिदम काय असेल त्याची डेफिनेशन, फंडामेंटल्स, देन फ्लो चार्ट, हे सगळं असणार आपल्याला फंडामेंटल्स ऑफ अल्गोरिदममध्ये. देन इंट्रोडक्शन टू C, याच्यामध्ये आपला Cबद्दल इंट्रोडक्शन, Cची हिस्ट्री, C लँग्वेज कशी इन्व्हेंट झाली, कोणी इन्व्हेंट केली. सो ऑल दिस knowledge will be in the introduction to C. Then basic input output functions. सो Cमध्ये जेव्हा आपल्याला प्रोग्राम करायचा असतो त्याच्यामध्ये काही इनपुट फंक्शन असतात, काही आउटपुट फंक्शन असतात. फॉर एक्झाम्पल प्रिंटएफ हे आहे आपलं आउटपुट फंक्शन, स्कॅनएफ आहे आपलं इनपुट फंक्शन. सपोज आपण प्रोग्राम करतो टू ॲड 2 नंबर्स. सो आपण कुठल्या नंबर्सची ॲडिशन करणार ते आपण प्रोग्रामला इनपुट देणार, ते देणार आपण युजिंग स्कॅनएफ फंक्शन. आणि जो रिझल्ट येणार, जी ॲडिशन येणार ती प्रिंट करू आपण आउटपुट स्क्रीनवरती. त्याच्यासाठी जो असेल आउटपुट फंक्शन ते असेल प्रिंटएफ फंक्शन. सो हे फंक्शन्स कसे यूज करायचे, तर सिंटॅक्स काय असेल हे सगळं आपण या फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. देन जो तुमचं सेकंड चॅप्टर आहे, सेकंड युनिट जो आहे दॅट इज कंट्रोल स्ट्रक्चर्स अँड इट विल बी फॉर 16 मार्क्स. हा 16 मार्क्ससाठी असेल. त्याच्यामध्ये आपला असतील कंडिशनल स्टेटमेंट्स. कंडिशनल स्टेटमेंट्समध्ये असेल आपला इफ एल्स स्टेटमेंट अँड स्विच केस स्टेटमेंट. सो याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रोग्राम्स बघायचे असतील. जसं सपोज नंबर दिलेला असेल तो प्राईम नंबर आहे की नाही, इवन नंबर आहे की ऑड नंबर आहे. सो ऑल दीज प्रोग्राम्स विल बी इन सेकंड चॅप्टर. त्याच्यानंतर लूपिंग स्टेटमेंट. लूप काय असेल, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट परत परत एक्झिक्यूट करायची असेल, दीज आर कॉल्ड ॲज अ लूप. सो लूपिंग स्टेटमेंट्स आहेत Cमध्ये. फॉर लूप आहे, देन वाईल लूप आहे अँड डू वाईल लूप. सो वी विल सी ऑल द डिटेल्स ऑफ दिस स्टेटमेंट्स. द सिंटॅक्स बघू, वर्किंग, इंट्रोडक्शन अँड ऑल द प्रोग्राम्स. जे प्रोग्राम असेल ते आपण प्रॅक्टिकली तुम्हाला मी प्रोजेक्टवरती करून दाखवणार आहे. अँड देन ब्रांचिंग स्टेटमेंट. ब्रांचिंगमध्ये असेल आपल्याला कंटिन्यू स्टेटमेंट, गो टू स्टेटमेंट अँड ब्रेक स्टेटमेंट. सो हे असेल फॉर युनिट 2. देन नेक्स्ट आहे युनिट 3 दॅट इज ॲरेज अँड स्ट्रक्चर. सो युनिट 3मध्ये आपलं असेल इंट्रोडक्शन टू ॲरे. तर ॲरे काय असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याला मल्टिपल स्टुडंटचा डेटा स्टोअर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल वी हॅव टू स्टोअर द रोल नंबर ऑफ 50 स्टुडंट्स. सो हे आपण स्टोअर करणार एका स्पेशल डेटामध्ये, त्याला म्हणणार आपण ॲरे. ॲरेमध्ये 2 टाईप्स आहेत, सिंगल डायमेन्शनल ॲरे और 1 डायमेन्शनल ॲरे अँड 2 डायमेन्शनल ॲरे. 2 डायमेन्शनल ॲरेचे एक्झाम्पल आहे मॅट्रिक्स, जे तुम्ही मॅथ्समध्ये शिकतात. ठीक आहे. देन स्ट्रिंग्स. स्ट्रिंग असेल सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. सो ते आपण बघू स्ट्रिंग काय आहे, स्ट्रिंगचे कॅरेक्टर्स, फीचर्स, देन फंक्शन्स ऑफ स्ट्रिंग, हे सगळं आपण बघणार आहोत इन स्ट्रिंग. अँड देन इंट्रोडक्शन टू स्ट्रक्चर.
स्ट्रक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचा डेटा घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल स्टुडंटचं नाव, रोल नंबर, पर्सेंटेज, हे सगळं आपण एकाच डेटामध्ये स्टोअर करणार, त्याला म्हणणार आपण स्ट्रक्चर. सो ॲरे, स्ट्रिंग आणि स्ट्रक्चर हे असेल आपलं थर्ड चॅप्टरमध्ये. हा चॅप्टर असेल आपल्याला 16 मार्क्ससाठी. देन नेक्स्ट युनिट आहे दॅट इज फंक्शन्स. फंक्शनमध्ये आपल्याला फंक्शनचा कन्सेप्ट अँड नीड ऑफ फंक्शन, मॅथ फंक्शन, सीमध्ये काही ऑलरेडी डिफाईंड मॅथ फंक्शन आहेत. फॉर एक्झाम्पल एक फंक्शन आहे SQRT आणि याच्यामध्ये आपण सपोज आय विल राईट 225 नंबर. सो कुठल्याही नंबरचा आपल्याला जर स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचा असेल तर हे फंक्शन आहे SQRT. देन देर इज अ पॉवर फंक्शन, लॉग फंक्शन, साइन फंक्शन. सो हे मॅथमॅटिकल फंक्शन्स आपण बघणार आहोत इन मॅथ फंक्शनमध्ये. सिमिलरली नेक्स्ट आहे स्ट्रिंग फंक्शन. स्ट्रिंग काय आहे? स्ट्रिंग विल बी द सेट ऑफ कॅरेक्टर. सपोज आपण कन्सिडर केलं ABCD ही एक जर स्ट्रिंग असेल तर स्ट्रिंग फंक्शन्समध्ये आपण या स्ट्रिंगला रिव्हर्स करू शकतो, म्हणजे DCBA. वी कॅन कन्वर्ट द लेटर्स इन टू द अप्पर केस, दॅट इज कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल CD. स्ट्रिंग रिव्हर्स, स्ट्रिंग लोअर, स्ट्रिंग अप्पर, असे मल्टिपल फंक्शन्स बघणार आहोत आपण स्ट्रिंग फंक्शन्समध्ये. अँड देन युजर डिफाईंड फंक्शन. जसं मॅथ फंक्शन आणि स्ट्रिंग फंक्शन हे ऑलरेडी डिफाईंड आहेत सीमध्ये. सिमिलरली वी कॅन क्रिएट अवर न्यू फंक्शन्स. आपण स्वतःचे काही नवीन फंक्शन क्रिएट करू शकतो. हे असेल आपलं युजर डिफाईंड फंक्शन्समध्ये. आणि नेक्स्ट टॉपिक असेल रिकर्सिव्ह फंक्शन. हे सगळं आपण डिटेलमध्ये बघू वेन वी विल ॲक्च्युअली स्टार्ट अवर बॅच. अँड देन लास्ट चॅप्टर जो आहे युनिट 5 दॅट विल बी पॉइंटर्स. पॉइंटर्समध्ये असेल आपल्या परत इंट्रोडक्शन टू पॉइंटर्स. पॉइंटर्स आपण बेसिकली यूज करतो टू स्टोअर ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल. सो आता व्हेरिएबल काय आहे तेही आपण सगळं डिटेलमध्ये बघू. देन पॉइंटर अरिथमॅटिक म्हणजे आपण पॉइंटर्सवर कुठले कुठले ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. जसं इन्क्रिमेंटेशन असेल, डिक्रिमेंटेशन असेल, ॲडिंग सम व्हॅल्यूज टू पॉइंटर, हे सगळं बघणार आहोत आपण पॉइंटर अरिथमॅटिकमध्ये. नेक्स्ट जो आहे पॉइंटर टू ॲरे, जो आपण मगाशी बघितला ॲरे चॅप्टरमधला कन्सेप्ट, तो आपल्याला बघायचा आहे युझिंग पॉइंटर अँड सेम फंक्शन्स युझिंग पॉइंटर्स. आणि हा जो आहे पॉइंटर चॅप्टर हा असेल तुम्हाला 12 मार्क्ससाठी. सो टोटल आपला जो C आहे प्रोग्रामिंग इन C हा 70 मार्क्सचा सब्जेक्ट असेल. अँड तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिकलही असेल, 30 मार्क्सचा PI टेस्टही असेल. ठीक आहे. सो PICसाठी आपल्याला तुम्हाला काही सॉफ्टवेअर्स लागतील, एकतर टर्बो C असेल किंवा डेव C++. दोघांपैकी तुम्ही कुठलंही एक सॉफ्टवेअर यूज करू शकता. ज्यांच्याकडे PC किंवा लॅपटॉप्स आहेत, बट ज्यांच्याकडे PC किंवा लॅपटॉप नाही आहे ते मोबाईलमध्येही ऑनलाईन कंपायलर अवेलेबल असतात, त्याच्यावरती तुम्ही Cचे प्रोग्राम्स रन करू शकता. ठीक आहे. सो आपली बॅच जी आहे ती 10 जानेवारीपासून स्टार्ट होणार आहे. कॉन्टॅक्टसाठी तुम्हाला इथे नंबर दिलेला आहे. तुम्ही लवकरात लवकर आपली बॅच ही जॉईन करा. आणि डेमो बॅच सगळ्यांसाठी फ्री असेल. सो यू कॅन जॉईन द डेमो बॅच. आणि पूर्ण आपल्याला ज्या Cच्या नोट्स असतील ह्या नोट्स आपल्या ॲपवरती अवेलेबल असेल. पूर्ण 5 युनिटच्या नोट्स चॅप्टर वाईज आणि टॉपिक वाईज तुम्हाला नोट्स ॲपवरती अवेलेबल असतील. प्लस आपल्या बॅचमध्ये सिलेबस तर कंप्लीट होईलच, बट रिव्हिजनही घेतली जाईल. ठीक आहे. सो वी विल मीट ऑन द 10th of January.